नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC क्लार्क स्किल टेस्टची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर मधून तुम्ही स्किप केला तर 100% तुम्ही ज्या वेळेस परीक्षेमध्ये जाल त्या ठिकाणी तुम्हाला अनेक झटके बघायला मिळणार आहेत। त्याचं कारण असं की तुम्हाला अनेक गोष्टी या व्हिडिओमध्ये माहित पडणार आहेत। सर्वात प्रथम म्हणजे स्किल टेस्ट केव्हा होईल, तर याचा अनेकांना प्रश्न पडलेला आहे। तर ही स्किल टेस्ट जी आहे ती जूनच्या पहिल्या आठवड्यातच होणार आहे। 100% तिथून सुरुवात होणार आहे। नेमकी कुठे होणार आहे स्किल टेस्ट, तर अनेकांच्या म्हणण्यानुसार TCS आयोन पवई जे आहे त्या ठिकाणी ही स्किल टेस्ट होईल। पण प्रत्यक्षात यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे। 21,000 प्लस विद्यार्थ्यांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे। आणि त्याच्यापूर्वी ते बाकीचे जे विद्यार्थी आहेत जे टॅक्स असिस्टंटसाठी ज्यांची निवड झालेली त्यांची स्किल टेस्ट होणार आहे। याचाच अर्थ काय आहे की मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या असल्यामुळे पवई या एकमात्र सेंटरवर होण्याची शक्यता फार कमी आहे। वेगवेगळे सेंटर मिळणार आहेत, जसे की पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी जे TCS आयोनचे जे सेंटर्स आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे या स्किल टेस्टसाठी। बरं, यापूर्वी जे आहे पवई या ठिकाणी हे कीबोर्ड होतं, कुठलं तर मेकॅनिकल कीबोर्ड होतं। आणि त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी जे मेकॅनिकल कीबोर्ड घेऊन त्यावर प्रॅक्टिस केलेली आहे मागील 2 ते 3 महिन्यांपासून। पण वस्तुस्थिती हे आहे मित्रांनो, आत्ताच तुम्ही जे TCS पॅटर्नचे जे एक्झाम झाल्या होत्या तलाठीच्या, सप्लाय इन्स्पेक्टरच्या, त्याचसोबत वेगवेगळ्या ज्या TCS पॅटर्नमधून एक्झाम झालेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही एक्झामला गेला होतात, कोणीही कीबोर्डकडे जास्त लक्ष दिलेलं नाहीये। तिथे जास्तीत जास्त कीबोर्ड कोणते बघायला मिळालेले आपल्याला फ्लॅट लिनोवो कीबोर्ड बघायला मिळालेले आहेत। अनेकांनी मेकॅनिकल कीबोर्डवर प्रॅक्टिस केलेली आहे। तिथे प्रॅक्टिस करत असताना आपल्याला जे आहे जास्तीत जास्त जे की आहे ते प्रेस करावं लागतं, जोरात की प्रेस करावं लागतं आणि त्यानंतर तिथे शब्द टाईप होतो। पण प्रत्यक्षात फ्लॅट लिनोवो कीबोर्ड जो आहे तिथे अल्लाद शब्द जरी आपण अक्षर टाईप करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो अक्षर टाईप होत असतो। मग अशा वेळेस 100% त्या ठिकाणी गेल्यावर मोठ्या प्रमाणात एरर्स किंवा मोठ्या प्रमाणात चुका आढळू शकतात। एक शब्द 2 वेळेस टाईप होऊ शकतो। तर त्यासाठी मित्रांनो फ्लॅट लिनोवो कीबोर्डवर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा। आत्तापर्यंत तुम्ही जरी या मेकॅनिकल कीबोर्डवर केली असेल तरी सुद्धा कोणत्या मित्राकडे फ्लॅट लिनोवो कीबोर्ड असेल तर तो कीबोर्ड घ्या आणि त्यावर प्रॅक्टिस करायला सुरुवात करा मित्रांनो। अजूनही वेळ आहे, अजून 1 ते 1.5 महिने तरी कमीत कमी तुम्हाला 1 महिना तरी मिळू शकतो। आता रिझल्ट केव्हा लागेल तर या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे। अनेक यूट्यूब चॅनल्सवर तुम्ही बघितलेलं असेल, त्यावर आपण बोलणार नाही। त्याचसोबत मेरिटही तुम्हाला माहीत आहे की 80+ लागणार आहे। मागील व्हिडिओजमध्ये मी मेरिटवर डिस्कस केलेलं आहे, तेही व्हिडिओज तुम्ही बघून घ्या मित्रांनो। 80+ एवढाच मेरिट लागणार आहे। जर लागला तर त्यापेक्षा थोडा कमी लागू शकतो, परंतु 75च्या खाली तर 100% जाणार नाही। ही एक महत्त्वाची बातमी होती। आणि दुसरं असं आहे की जे कास्ट वाईज लागणार आहे ते 2, 3, 4 अशा प्रकारे कमी कमी लागत असतं, परंतु ओपनचं जे 80+च मेरिट लागेल। 80च्या वर म्हणजे 90च्या वर जाणार नाही मित्रांनो 100%। ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। पुढे जाऊया। अजून महत्त्वाची माहिती म्हणजे हे फ्लॅट लिनोवो कीबोर्ड आहे आणि हे मेकॅनिकल कीबोर्ड आहे, याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो। आता ज्या वेळेस ही स्किल टेस्ट होईल त्याच्या 1 दिवसापूर्वी तुम्हाला सेंटर ज्या ठिकाणी आलेलं आहे तिथे जाऊन तुम्हाला पोहोचायचं आहे। आणि प्रत्येकाला जो आहे आपल्या वेगवेगळ्या शिफ्टनुसार बोलवलं जाणार आहे। तर या संपूर्ण कालावधीमध्ये तुमचा पाऊण तास जाणार आहे। 10 मिनिटाची जरी स्किल टेस्ट असली तरी सुद्धा पाऊण तास त्या ठिकाणी तुम्हाला अगोदरच पोहोचावं लागणार आहे। व्हिडिओ कसा होता नक्की सांगा। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर फक्त क्लिक करायचे, लाईक बटन वर क्लिक करायचं विसरू नका। आणि असेच व्हिडिओ वारंवार बघण्यासाठी सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।